नमस्कार मैत्रिणींनो. कधी तुम्हाला असं वाटतं का की आयुष्य हे थोडंसं थांबलंय, सगळं आहे पण तरीही मन शांत नाही? घर आहे, जबाबदाऱ्या आहेत, पण स्वतःसाठी वेळच नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल मला पुन्हा सुरुवात करायची आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 दिवसात आयुष्य रिसेट कसं करायचं, एकदम रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल प्लॅन सहित. हा प्लॅन परफेक्ट नाही, पण हा प्लॅन तुमच्यामध्ये बदल घडवायला सुरुवात करेल. चला झटपट पाहूया. डे 1, पहिला दिवस. तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण स्वच्छ करा. क्लीन युअर स्पेस. पहिला दिवस मोठं काही करायचं नाही, फक्त एक काम, तुमच्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट साफ करायचं, वातावरण साफ करायचं. कारण क्लटर असलेलं घर म्हणजे क्लटर असलेलं मन. म्हणून आज एखादा ड्रॉवर साफ करा, तुमचा बेड व्यवस्थित करा आणि किचनमध्ये अननेसेसरी वस्तू असतील त्या काढून टाका. परफेक्ट बनायचं नाही आहे, पण सुरुवात मात्र करायची आहे. स्वतःला सांगा की मी माझं आयुष्य हे हळूहळू सुधारत आहे. दिवस दुसरा, डे 2, डिजिटल डिटॉक्स म्हणजे फोनपासून थोडंसं दूर राहायचं. दुसऱ्या दिवशी तुमचा स्क्रीन टाईम कमी करायचा. आपण किती वेळ फोनवर घालवतो आणि मग म्हणतो की वेळ नाही. आज सकाळी उठल्यानंतर 1 तास फोनला हात लावायचा नाही. अननेसेसरी ॲप्सला म्यूट करायचं आणि रात्री झोपण्याच्या आधी फोन बाजूला ठेवायचा. थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल सुरुवातीला, पण तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होईल. तिसरा दिवस, मनाला शांत करायचं. आज आपण बाहेर नाही तर आत बघायचं आहे. 10-15 मिनटं शांत बसायचं. काही लिहा, तुम्हाला काय वाटतंय, काय त्रास देतंय, काय बदलायचं आहे तुमच्या जीवनामध्ये. कधीकधी आपण स्ट्रॉंग असतो पण थकलेलो असतो. आज स्वतःशी प्रामाणिक राहायचं. चौथा दिवस, डे 4, स्टार्ट स्मॉल हॅबिट्स म्हणजे लहान सवयी सुरू करा. खूप मोठे मोठे बदल हे लहान लहान सवयींमधून होतात. आज 3 सिंपल हॅबिट्स सुरू करा. सकाळी लवकर उठून 1 ग्लास पाणी प्यायला सुरुवात करा. 10 मिनटं चालणं, बेड नीट व्यवस्थित आवरणं, बस. ओव्हरलोड करू नका. एका दिवशी थोडंसं. कन्सिस्टन्सी ही परफेक्शनपेक्षा महत्त्वाची असते. डे 5, क्रिएट सिम्पल रुटीन म्हणजे सोपं रुटीन तयार करा स्वतःसाठी. आज तुमचं एखादं छोटंसं रुटीन बनवा. एक्झाम्पल, सकाळी लवकर उठायचं, पाणी प्यायचं, नंतर 10 मिनटं स्वतःसाठी द्यायची. दुपारच्या वेळामध्ये आपलं काम करायचं, थोडा वेळ रेस्ट, आरामसाठी वेळ द्यायचा. संध्याकाळी पुन्हा घरातलं थोडंफार आवरायचं आणि त्यानंतर फॅमिली टाईम द्यायचा. आणि रात्री 15 ते 20 मिनटं शांत स्वतःसाठी वेळ द्यायचा. फोन आणि इतर सगळं बाजूला ठेवायचं. रुटीन कठीण नको, फॉलो करता येईल असंच ठेवायला हवं. 6वा दिवस म्हणजे टेक केअर ऑफ युअर सेल्फ म्हणजे स्वतःची काळजी घ्या. आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण स्वतःची? आज स्वतःला मी टाईम द्या. तुमचं आवडतं संगीत, गाणं ऐका, थोडंसं स्किन केअर करा, शांतपणे चहा प्या. लक्षात ठेवा, स्वतःला वेळ देणं हे सेल्फिश नाही तर गरजेचं आहे. दिवस 7वा, रिफ्लेक्ट अँड रिसेट म्हणजे पुन्हा पहा आणि ठरवा. आज थांबा आणि विचार करा की या 6 दिवसांमध्ये काय बदल झाला, काय बदललं. मन शांत झालं का, घर थोडं व्यवस्थित वाटतंय का आणि स्वतःसाठी वेळ मिळतोय का. या गोष्टी चेक करा आणि पुढच्या आठवड्यासाठी 3 गोल सेट करा. मोठे नाही, छोटे पण अचिवेबल, जे तुम्ही करू शकता. कारण मोठे मोठे गोल सेट केले आणि ते अचीव झाले नाही तर पुन्हा आपण डिमोटिवेट होऊ नये. म्हणून छोटे गोल्स सेट करा. मैत्रिणींनो, लाईफ रिसेट करणं म्हणजे सगळं एकदम परफेक्ट करणं असं नाही. लाईफ रिसेट करणं म्हणजे हळूहळू स्वतःकडे परत येणं. तुम्ही ऑलरेडी खूप काही करत आहात, पण आता थोडंसं स्वतःसाठीही करा. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त सुरुवात करायची आहे. कारण तुमचं आयुष्य फक्त तुम्हीच बदलू शकता, दुसरं कोणीही तुमच्यासाठी हे करणार नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.